श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा शिमगा सुरू झालेला आहे. कशा प्रकारे नियोजन आहे? आजपासून श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा सुप्रसिद्ध असा 2026चा शिमगा महोत्सव चालू झाला आहे आणि आत्ताच पालख्या ह्या पुढे मार्गक्रमणा करू लागलेल्या आहेत. या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे भक्तांच्या प्रत्येकाने दिलेल्या सुवर्णदानातून साकारलेला जवळजवळ 900 ग्रॅमचा सोन्याचा जो मुखवटा आहे, हा मुखवटा जी पाषाण मूर्ती आहे, या पाषाण मूर्तीप्रमाणेच करण्याचा देवस्थानच्या विश्वासाने प्रयत्न केला आहे आणि तोही फलद्रूप झाला आहे. देवीनी कौल दिला आहे की तो मधल्या रूपात लावण्यासाठी देवीनी कौल दिल्यामुळे तो आपण मधी यावर्षी लावलेला आहे आणि या पालख्यांची मार्गक्रमणा चालू झालेली आहे. आता जी चौगुले घरातली मानाची आरती आहे ती होईल आणि त्यानंतर गोविंदगडावरती पालख्या जातील. त्याच्यानंतर शिंदेवाडी मार्गे ह्या बाजारपुलाकडे प्रयाण होईल. बाजारपुलावरती आगमनाची जल्लोषाची मोठी तयारी आहे, ती आपल्याला प्रत्यक्ष तिथं पाहायला मिळेल. त्यानंतर पेठमापमध्ये जे माहेर आहे देवीचं, त्या माहेरच्या साणेवरती जाण्यासाठी देवी गोंदे घरातली आरती होईल आणि स्थानापन्न होईल पालखी आणि त्यानंतर त्या दिवशी तिथं निवास असेल आणि रात्री दुपारी तिथं अमोल पटवर्धन यांचा गाण्याचा कार्यक्रम असेल, तर रात्री वाडेकरांचा तमाशा असेल, करमणुकीचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी ही दुपारी 4 वाजता पालखी शरण काढण्यासाठी म्हणजेच 2 तारखेला सोमवारी जो सगळ्यात लोकप्रिय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू असणारा कार्यक्रम म्हणजे शरण काढण्याचा कार्यक्रम, त्याच्यासाठी 4 वाजता सोमवारी ह्या शरण काढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि तो 1-1.5 तास 6 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल आणि त्यानंतर पालखीची मार्गक्रमणा ही बाजारपुलाच्या दिशेने होईल आणि बाजारपुलावरनं गोळकोडमध्ये येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भद्रेचा होम होऊन पालखी ही गोळकोडच्या साणेवरती बसेल आणि संध्याकाळी 8 वाजता पालखी ही मंदिरात प्रवेश करेल. हा सांगतेचा कार्यक्रम देखील दिवसेंदिवस लोकप्रिय आणि रंगतदार होऊ लागला आहे. या सर्व कार्यक्रमांचा भक्तगणांनी यात सहभागी व्हावा आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन याचा आनंद घ्यावा असं आवाहन मी देवस्थानतर्फे करत आहे. चांगलं